friends and students. Today we are going to discuss about one of the most important part from the 5th standard to up to the graduation level. In Marathi there is a quotation. Tense means काळ. And the quotation is, Marathi quotation is, जोपर्यंत तुम्हाला काळ येत नाही तोपर्यंत इंग्रजीतला तुमच्या पाठीमागचा काळ संपत नाही. So today we are, with the help of this lecture, you get the idea how to identify the tense from the given sentence, and it is also useful to you transferred from one place to another place. That is changing from one type of tense into another type. इंग्लिश मध्ये शिकवतोय असं लक्षात न घेता मी मध्ये ट्रान्सलेटिंग मध्ये तुम्हाला इंग्लिश मराठी दोन्ही समजेल असं घेतो, नो प्रॉब्लेम. जसं मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये काळाचे प्रमुख 3 प्रकार आहेत. लाईक दिस इन इंग्लिश ऑल्सो देर आर 3 टाइप्स ऑफ टेन्सेस: प्रेझेंट वर्तमान काळ, पास्ट भूतकाळ, फ्युचर भविष्यकाळ. आणि ह्या 3 काळाचे देर आर 3 मेजर टाइप्स ऑफ टेन्सेस: प्रेझेंट, पास्ट अँड future. These 3 types are divided into 4 sub types of each. प्रत्येकाचे 4 मध्ये विभाजन झाले हे तुम्हाला माहिती आहे. तर आता या प्रत्येकाचं 4 मध्ये विभाजन कुठं झालेलं आहे, कसं झालेलं आहे? उदाहरणार्थ प्रेझेंटचे 4 प्रकार, उपप्रकार. वर्तमान काळाचे 4 उपप्रकार: सिंपल प्रेझेंट साधा वर्तमान, प्रेझेंट कंटिन्युअस चालू वर्तमान, प्रेझेंट परफेक्ट हा कॉलम येईल पूर्ण वर्तमान, आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस चालू पूर्ण वर्तमान. पास्ट म्हणजे भूतकाळ, भूतकाळाचे पुन्हा हेच हा कॉलम येईल सिंपल पास्ट. मी आता बघा समजून देताना खूप सोप्या पद्धतीने समजेल तुम्हाला. हाच कॉलम इथं आला की काय होईल? पास्ट कंटिन्युअस. हाच कॉलम इथं आला तर काय होईल? पास्ट. आणि हाच कॉलम इथं आला तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. सेम लाईक दिस फ्युचर. इथं आला तर सिंपल फ्युचर, हाच इथं आला तर फ्युचर, हाच इथं आला तर फ्युचर, आणि हाच इथं घेतला तर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. मित्रांनो, तुम्हाला बदलून बदलून मी असो, अजून दुसरा शिक्षक असो, परीक्षक असो, एक्झामिनर असो, बोर्ड असो, तर मोदी असो नाही तर अजून फडणवीस असो, बदलून बदलून काय बदलतो? वर्ब बदलतो. मी जसं आता हे करून तुम्हाला अख्खं टेबल करून देणार आहे, तसं परीक्षेत हा करता बदलायची गरज नाही. बदल होत होतो एवढ्यातच. पुढचं वाक्य आपल्याला बदलायचं, तुम्हाला मला मोदीला अधिकार नाही. बदल होत होतो फक्त वर्ब मध्ये. तर ह्या टेबलवरून तुम्हाला वर्ब पण बदलता येईल, ओळखता येईल, दिलेल्या वाक्यातला काळ पण ओळखता येईल. माझं चॅलेंज आहे तुम्हाला की दिलेल्या वाक्यातला काळ पण ओळखता येईल आणि दिलेल्या सूचनेनुसार बदलता सुद्धा येईल. मी सूचना मुद्दाम ब्लॉक ठेवले. या 12 पैकी किती प्रकार होते ते? 3 आणि 3 6 आणि 3 9 3 12. 12 पेक्षा वेगळं तुम्हाला कुणीच वेगळा काळ देऊ शकत नाही. परीक्षेला बोर्डाला काय ओळखायलाही उपयोगी होईल आणि सोडवायला पण उपयोगी होईल. बघूयात आपण मित्रांनो की प्रेझेंट याचा आता हे 4 प्रकार इथं हे कॉलम होऊन जाणार आहे. हेल्प वरून घेऊया आपण. आय हेल्प हा झाला सिंपल प्रेझेंट. ह्याच घेऊ आता कंटिन्युअस म्हणजे की आयएनजी. आय एम इज आर. कंटिन्युअस म्हणजे हेल्पिंग. हे इज आर का घेतलं? आयच्या करता आय असेल तरच एम, हे असेल तर इज किंवा आर होईल म्हणून इज आर घेतले. हेल्पचाच परफेक्ट काय होईल? आय हॅव ऑब्लिक हॅज. करता जर बदलला तर हॅज इथं होऊ शकतो. हॅव हेल्पचं हेल्पड ईडी. आणि कंटिन्युअस मध्ये हे हेल्पचंच काय होईल? आय हॅव किंवा हॅज. करता बदलला तर हॅज बीन. कंटिन्युअस म्हणजे पुन्हा लक्षात घ्यायचं आयएनजी हेल्पिंग. हे झालं सिंपल. बघा हेल्पचा आय सिंपल जो असेल तो. प्रेझेंट मध्ये आय हेल्प. पास्ट प्रेझेंट कंटिन्युअस आय एम हेल्पिंग. प्रेझेंट परफेक्ट आय हॅव हेल्प्ड. आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आय हॅव बीन हेल्पिंग.
पास्टचे बघू आता हा बदल काय होतोय. आय हेल्प्ड, आय वॉज ऑब्लिक वेअर हेल्पिंग अस. आयएनजी कंटिन्युअस म्हणलं की आयएनजी लक्षात ठेवायचं. परफेक्ट म्हणलं की ईडी लक्षात ठेवायचं. आय आता हॅवचा हॅड होईल, हॅड हेल्प्ड अस. बदल काय होते, प्रत्येक कॉलम मध्ये बदल होणार आहे. आणि आय हॅड बीन हा परफेक्ट कंटिन्युअस, बीन आयएनजी लक्षात घ्यायचं. हॅड बीन हेल्पिंग. बाळांनो मी तिकडल्या वर्गात मोकळ्यात तास घेणार होतो 11वीला पाठवण्यासाठी. एक मनात विचार आणला की मोकळ्यात तिथे घ्यायचा, मोबाईल मध्ये घेऊन पाठवायचा, पेक्षा तुम्हालाही समजेल आणि मोबाईलला 11वीला बी जाईल. ओके, म्हणून मी मनात विचार आला की मोकळ्यात त्या वर्गात घेण्यापेक्षा तुम्हाला उपयोग येईल म्हणून घेतलाय. आणि डेफिनेटली तुम्हाला मी चॅलेंज देतो की इथं नाही समजलं तर तुम्ही म्हणाल ते चॅलेंज ओळखायला पण येणार, दिलेल्या वाक्यातला काळ आणि सांगितलेल्या सूचनानुसार बदलायला पण येणार. म्हणून प्लीज लक्ष तेवढं द्या. आता लास्ट राहिला फ्युचर. सिंपल फ्युचर काय होईल, आय विल किंवा शाल करता बदलला तर हेल्प. कंटिन्युअस होईल, आय विल करता बदलला तर शाल. बी कंटिन्युअस म्हणजे आयएनजी. आणि काय होईल इथं, आय विल ऑब्लिक शाल. आणि परफेक्ट म्हणलं की हॅव लक्षातच ठेवायचा, हॅव हेल्प्ड. प्रत्येक कॉलम मध्ये काय ना काय बदल आहे. जो बोलतोय तो प्लीज कोणा सांगायला नका, माझ्याकडे शब्दात एवढी ताकद आहे, वाईट वाटेल. इट इज नॉट फॉर मी बट फॉर ऑल ऑफ यू. आय हॅव चेंज्ड माय प्लॅन फ्रॉम दिस क्लास टू हिअर. I will oblique shall been, sorry have been आणि पुन्हा कंटिन्युअस म्हणजे आयएनजी हेल्पिंग. आता जर हे बघितलं तर तुम्ही 4 टेबल, 4 त्रिक 12 टेबल झाले. प्रत्येकात एक वेगळी काय ना काय रचना आहे आणि ते वेगळी रचना एक वर्ग बदलले की टेबल बदलणार. हेल्पच्या ऐवजी तुम्हाला आवडणार, समजा मी असं घेतलं, लय आवडतं तुम्हाला, तर हे सगळं टेबल बदलून जाईल. हेल्पच्या ऐवजी वापरले की टेबल वेगळं होईल. अजून मी समजा अजून वेगळं घेतलं, फिनिश घेतलं, तर आय फिनिश, आय एम फिनिशिंग, आय हॅव फिनिशिंग, आय हॅव बीन फिनिशिंग. वर्ब बदलले की वाक्य आय असं येणार आहे. येतं लक्षात. मग या काळा टेबल वरून आता तुम्हाला मी कुठलीही वाक्य दिली तर ओळखता येणार काळ कोणता आहे. का ही तर मागचा काय बदलायचं नाही, पुढचं काय बदलायचं नाही, एवढ्यावरून रचनेवरून लक्षात घ्यायचं यातला कुठला काळ आहे. मग आता जर ही रचना 10 मिनिटं तास घेतो मी, पण प्युअर लक्ष द्या. आणि जर बोलताना दिसला तर मग मी उभा तासभर करून संबंधित क्लास टीचरकडे तक्रार करणार. क्लास टीचर म्हणा किंवा मला या राईट आहे, तुम्हाला माहित आहे, मी फक्त दाखवत नाही तुम्हाला कधी. आय एम द व्हाईस प्रिन्सिपल ऑफ आवर स्कूल, मग कधी दाखवतो का? तर आय डोंट लाईक दिस टू पनिश ऑल द स्टुडंट्स. शिक्षकाला आवडत नाही मला. फक्त ज्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टी तिथल्या तिथे जपता येतात कार्यापायी. करता काय का असना जसा आहे तसा घ्यायचा आहे. पुढचं वाक्य काय का असना जसं आहे तसं घ्यायचंय. बदल होईल तो वर्ब मधून. मी तर सांगितलं की हेल्पच्या ऐवजी लव घेतलं की सगळं टेबल बदलेल, फिनिश घेतलं की अजून बदलेल, लर्न घेतलं की अजून बदलेल, प्ले घेतलं की अजून बदलेल. तुम्हाला काय बघायचंय, फक्त ह्या हेल्पच्या ऐवजी तुमचं इथलं वर्ब टाकून बघायचंय, बाकीची रचना सेम. ओके नुसार आता ह्या वाक्यातला काळ कोणता की जसा इथं आय तसा इथला करता. मी करता आपला आय घ्यायचा म्हणून घेतलेला आहे. इथला करता काय आहे, ही. जसा इथं हेल्प आहे तसा इथं कुठला आहे वर्ब. मग आता साहजिकच प्लीज ज्यांनी बोलतायत त्यांना नाही लक्षात लवकर येणार, म्हणून मी म्हणतो, म्हणून जरी शिकायचं नसलं तरी मी म्हणतोय म्हणून लक्ष द्या. काय जणांना शिकायचं नसतं, आम्हाला माहिती आहे, कॉमन बोलतात, तर तसं न करता बाबा आपल्याला त्या वर्गात सरांनी घेतला तर ह्यांना कशाला ह्यामध्ये वेळ गेला असता तुम्हाला सांगायचं, तर तो वेळ जाऊ देऊ नका प्लीज. पुढच्या वर्षी माझ्याचकडे येणार आहे तुम्ही 11वीला.
तर जसा हेल्प तसा लर्न. मग आता दिलेल्या वाक्यातील काळ जो आहे तो कोणता आहे? जसा आय हेल्प तसा आय तसा हे आणि हेल्प तसा लर्न. तर किती जणांना हा काळ कळलाय? हात वर करा बरं. दिलेल्या वाक्यातला काळ कोणता आहे ओळखता आलाय? ज्यांचं लक्ष होतं त्यांना 100% कळणार आहे काळ कोणता. जसा आय तसा ही, लक्षात ठेवा. जसा हेल्प तसा लर्न. ज्या हात कळला असेल तरच वर करा, नाही तर मी समजून देतो. सगळ्यांचे हात वर नाहीत, पुन्हा एकदा समजून देतो. 100% हात वर झाल्याशिवाय मी पुढे जात नाही. फक्त ज्यांचे हात खाली होते त्याचं कारण की तुमचं पूर्ण लक्ष नव्हतं, बोलण्यात गुंतला होता. आणि बोलण्यात गुंतला तर एक तर हे तर समजेल, नाही तर बोलणं तरी जमेल. वन मॅन कॅन डू वन थिंग व्हेरी वेल ॲट अ टाइम. एका वेळेला एकच जमतं माणसाला, बोलणं तरी किंवा लक्ष देणं. म्हणून लक्ष द्या, तुमच्या हात खाली होते. तर आय हेल्प, आय लर्न, आयच्या ऐवजी ही. तर हा काळ ओळखायचा तर कसा? हा काळ इथला कुठला? हा कॉलम म्हणजे काय होईल? सिंपल प्रेझेंट. हा काळ म्हणजे कॉलम म्हणजे काय होईल? प्रेझेंट कंटिन्युअस. हे वाक्य तसा आता हे टिंब दिलेला कॉलम तोच इथं आहे. म्हणजेच काळ कोणता आहे आता लक्षात आलं. टिंब दिलेला कॉलम म्हणजे सिंपल प्रेझेंट आहे. तोच काळ इथं हेल्पच्या ऐवजी लर्न टाकलाय. मग मी म्हणतोय की मागं काय बदलायचं नाही, पुढं काय बदलायचं नाही, एवढ्यावरूनच काळ ओळखायचा. जसा आय हेल्प तसा ही लर्न. तर काळ कोणता आहे आता हात वर करा, वर करा. ज्यांना कळालं तेवढ्या प्लीज पटकन जरा चांगला वर करा, मला दिसू द्या. नाही कळालेले हात खालीच राहू द्या. त्याच्यासाठी मी पुन्हा समजून देईन. खोट्यानं हात वर केले तर मा बाप की कसम. मुलींना सगळ्या समजलं. एक दोन मुलासाठी पुन्हा सांगतो, खाली हात करा. जरा थोडं लक्ष द्या, हात ना खाली करून. लक्ष नव्हतं किंवा जो बोलतोय मी त्याला आता उठवीन आणि कानपडी लावेल. तर आय तसा हे लक्षात घ्या, हे आहे असं लक्षात घ्या. हेल्प तसा लर्न. मग आता आय हेल्प ह्याचा काळ कोणता आहे बघा ना, असं या खाली कोणता काळ आहे? सिंपल प्रेझेंट. मग तसंच आहे ही लर्न. ह्याचा काळ कोणता येईल मग नेमका? हाच येईल, सिंपल. आता कळलेले हात वर करा बरं. ओके, थँक्यू. सगळ्याला हात वर आहे. आता आहे वाक्यातला कोणता? सिंपल प्रेझेंट. एवढा सोडून राहिलेल्या सगळ्या 12 पैकी म्हणजे 11 सूचना याला देता येते. मग एक तुमच्या मनानं कुठली पण देऊ यातली. मी आता समजा हा सिंपल प्रेझेंट आहे, मी देतो ही सूचना. म्हणजेच काय म्हणावं लागेल? कंसात सूचना मेक पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्ट. आता बघा समजून देतो, प्लीज लक्ष. जो बोलतोय तो प्लीज आणि प्लीज. येत असलं तरी पण बोलू नका, नसेल येत तरी पण आपापसात बोलणार, म्हणजेच कळेल. आता आहे हा कॉलम करायचा आहे कोणता आपल्याला? सूचनेकडे बघा. पास्ट परफेक्ट. इथं या पास्ट. त्यातला 4 पैकी कोणता विचारलाय कॉलम? सरळ जा. परफेक्ट विचारलाय का? म्हणजे हा कॉलम येईल फक्त तुमचा आयच्या ऐवजी इथं काय राहील? हीच. काय येईल पुढं? किती जणांना कळतंय? हात वर करा प्लीज. खोट्यानं वर करून आम्ही खऱ्यानंच आईबापाशी शपथ घातली. जर आईबापाची व्हॅल्यू वाटत नसेल तर फ्युचर हात बनवायचे हा शपथ. ओके, थँक्यू. बघा आता मग करायचं आहे कुठलं आपल्याला? इथं या. सूचना काय म्हणलंय? बोला प्लीज. पास्ट. आणि मधला कुठला विचारलाय पुन्हा? परफेक्ट. या कॉलमनं सरळ परफेक्ट पर्यंत या. आय परफेक्ट. आय हॅड हेल्प्ड. तसं ही हॅड. आणि ह्याचं लर्नचं काय होईल? लर्न. आता याला लर्न चालेल किंवा असं पण चालतं बाळा, बरं का? लर्न. ओके, दोन्ही बी पिपे. आणि मग बाकीचं वाक्य इंग्लिश आहे असं पुढचा आपल्याला बदल करायचा गरज नाही. तुम्हाला मला अधिकारच नाही. काय अवघड आहे का? अजून एखादं वाक्य देतो तुमच्यातलं देऊ. आता तुझं नाव सांग बाळा. आयच्या ऐवजी विश्वजित. हे बरोबर आहे का? विश्वजित. जसा आय तसा
वाक्यात आपल्याला ह्या कर्त्यात आणि पुढच्या वाक्यात काय बदल करायचा अधिकार असतो का? बघू आता. विश्वजित एंटर्ड इन द क्लास. आता विश्वजित जसा आय, हेल्प्ड तसा एंटर्ड. दिलेल्या वाक्यातला काळ कोणता आहे पुन्हा एकदा ओळखण्यासाठी? जसा आय तसा विश्वजित. ह्यात बदलायची गरज आपल्याला नाही, अधिकार पण नाही. विश्वजितचं नाव तुम्हाला मला बदलायचं काय अधिकार आहे? त्याचे आई बापांनी ठेवले, बरोबर? म्हणजे तो आहे असा. बदल जो होईल तो जसा मी म्हणलं तुम्हाला हेल्प, लव किंवा फिनिश, व्हॅनिश म्हणतो, तो वर्ब मध्ये बदल होईल. बाकीचं हे सुद्धा आहे असं राहणार आहे, हे सुद्धा आहे असंच राहणार आहे. बदल आहे तो अंडरलाईन केलेल्या भागातील. ओके, मग आता पुन्हा एकदा बघा. जसा आय तसा विश्वजित, जसा हेल्प्ड तसा एंटर्ड. किती जणांना काळ कळाला ओळखा बरं, हात वर करा बरं प्लीज, बोलू नका. ओके, थँक्यू. हुशार आहेत लेकरं सगळी. काळ ओळखायला तरी पण सांगलं विश्वजित कोणता आहे का? सिंपल पास्ट आहे हा सिंपल पास्ट. मी म्हणेन तुला बनव हा कॉलम, म्हणजे फ्युचर कंटिन्युअस. आता आय ऐवजी विश्वजित, विल, बी, हेल्पिंग ऐवजी एंटरिंग. किती जणांना कळले? हात वर करा बरं प्लीज. चांगले लेकरा. शेवटचं वाक्य देतो आणि तास थांबवू आपण. तुम्हाला या तासाला काय एवढं वाक्य तर आता मी काहीच न बोलता तुमच्या हात वर पाहिजेत ओळखायला पण सॉल्व्ह करायला पण. मी लय जास्त शिकवत नाही, थोडं शिकवतो शेतावरून रामाचे. तर एक वाक्य आता मी देणार, तुम्हीच ओळखायचं आणि तुम्ही सोडवायचं सूचनेनुसार. आपण आतापर्यंत काय काय बघितलं ते मी इंग्लिश मध्ये बोलतो, जरा बघा जमतंय का? जमणार 100%. डिअर फ्रेंड्स, डिअर सिस्टर्स, डिअर डॉटर्स अँड डिअर सन्स, today I have discussed about the tense, which is one of the most important part in our English language. So today we have discussed about the three main types of tenses: present, past and future. Also these three types are classified or divided into 4 to each. Are you agree? For example, present. There are 4 subtypes of present tense: simple present, present continuous, present perfect and present perfect continuous. Like this, past tense also divided into 4 subtypes: simple past, past continuous, past perfect, past perfect continuous. And in the same way, future is also classified into 4 subtypes to each: simple past, simple future, future continuous, future perfect continuous. And also we have learned about how to identify the tense from the given sentence by using the table. And by identifying the tense from the given sentence, we also learn how to convert the given sentence according to the suggestion in the bracket. कळलंय इथपर्यंत? कळलंय का खऱ्यानं? ओके. शेवटचं वाक्य देतो. 2 मुलांची दिलेली आता विश्वजितच्या ऐवजी तुमचं सांगा. अजून थोडं पलीकडलं काय ते? यस, विसरलो मी. हा, शिल्पा. हा, विसरणं हा माझा सद्गुण आहे. शिल्पा चेंज्ड her study style. शिल्पा जसा आय तसा शिल्पा, जसं हेल्प्ड तसं चेंज्ड. हात वर करा बरं. काळ कळलेले नाही. दिलेल्या वाक्यातला काळ कळालाय. आता मी सांगणार नाही, आता तुमची तुम्ही ओळखायचं. आय हेल्प्ड तसं शिल्पा चेंज्ड. एक नाही कळला, पुढचा अजून कुणाला नाही कळला. एकच नाही फक्त वर्गात, फक्त मुलगा एक आहे तर त्यानं लक्ष नीट दिलेलं नाही म्हणून तसं. तरी त्यासाठी
अर्धा मिनिट वेळ घालवतो, सेकंद मिनिट नाही. ठेव. आय हेल्प काळ कोणता आहे? सिंपल पास्ट. आयच्या ऐवजी शिल्पा आणि हेल्पच्या ऐवजी चेंज. सिंपल पास्टच आहे दिलेला. हा तुला कदाचित माया मागणं दिसत नसत. आता यातलं चेंज आपण असा करू, हितला वापरू. प्रेझेंट सूचना दिलेला मेक कुठला आहे? प्रेझेंट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट. आता हा वर करा बरं. प्रेझेंट परफेक्ट. प्रेझेंट मध्ये यायचं लगेच आणि त्यातला कोणता विचारलाय? परफेक्ट. हा कॉलम येईल. आय तसा शिल्पा. हॅव हेल्पच्या ऐवजी चेंज. हात वर करा ज्यांना उत्तर येते तेवढ्याने प्लीज. नीट करा, मला दिसू द्या जरा. एक राहिला, दोन तुझा नाही ना हातवर. ठेव. प्रेझेंट विचारलं आता. आहे सिंपल प्रेझेंट. करायचं आहे आपल्याला प्रेझेंट परफेक्ट. म्हणजे हा कॉलम येईल. जसा आय तसं शिल्पा. हॅव आहे असं येणार आहे आणि हेल्पच्या ऐवजी चेंज आहेच. म्हणजेच शिल्पा हॅव चेंज्ड हर स्टडी टाइम. किती जणांना कळले? आता हात वर करा प्लीज. ओके, थँक्यू. लिहा. हा शिल्पा करता आयच्या ऐवजी शिल्पा आहे, हॅवच्या ऐवजी हॅज. ओके, यू आर ॲब्सोल्युटली राईट.